स्वागतम स्वागतम. शाहीर सुरेश शाहूचा दुसऱ्या वारीचा उपस्थित रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानवता. हा आता बुवांना पेटवणार. बुवाच्या आवरात आग लागे धडधडते बुवांच्या. वा बुवा वा, काय बाजू मारून गेला तो. हा बुवा, तुझ्या प्रत्येक शब्दाचं उत्तर देणारा सुरेश राहू. बुवा म्हणाले तुमची साला काढणार. बुवा बघितली तुम्ही माझी काय साला काढणार ती. बुवा तुमचा गण तुमची गवळण माझ्याकडे काठ रेडी आहे. टायमाचं बंधन असतं बुवा. पहिल्या बारीला 1.25 तास झाला होता तुमच्या, आणि दुसऱ्या बारीला 1.25 तासच घेतला. अहो उद्या ह्या लोकांना कामावरती जायचं आहे. काही जणांना मुंबईला जायचं होतं, मलाही मुंबईला जायचं 7च्या गाडीला उद्या. रविवारी माझ्या ऐरोलीला बारी आहे. म्हणून मी फक्त तुम्हाला घोषणा केली बुवा. झुमकावाली गवळण माझी युट्यूबला नमनाची आहे बघा, ती गाणी ती चाल ऐका. हा एक शायरी घेऊया बुवा. ही 2002 साली माझी आवडती शायरी माझ्या मनापासून लिहिली आहे. ही शायरी मी आज तुम्हाला बोलतोय. जिस जाम में मिठास नहीं हो जाम नहीं, जो आमल से भरा नहीं हो आम नहीं, और सुरेश राउत को हराना संदीप बुआ तुझे जैसे बच्चों का काम. कभी गलती से हमें ललकारना नहीं, क्योंकि हम शेर हैं. मैदानी जंग में उतरे, शिकार करने उतरे तो पीछे हटते नहीं, क्योंकि शिकार करना हम जानते हैं और पूरे अंदाज है. तुम जैसे भोगने वाले कुत्ते कभी काटते नहीं. आता बुवांच्या विषयाकडे येऊया. बुवा आम्ही तुम्हाला उत्तर दिले तुमच्या प्रश्नाचं. बुवा हिंदू संस्कृतीप्रमाणे 6 शास्त्र 18 पुराण असे अनेक ग्रंथ ऋषी महंतांनी लिहिलेले आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आमच्या वाचनामध्ये आले. जो आमच्याकडे ग्रंथ हे माझ्या वडिलांनी त्याचं नाव सांगितलं, त्या वाचनात त्या पुस्तकाच्या ग्रंथामध्ये ते उत्तर होतं ते आम्ही तुम्हाला दिलं. नाही पटलं तर नाही पटलं, पण आम्ही तुमची दिशाभूल, आम्ही या रसिकांची दिशाभूल केली नाही बुवा. जे आमच्याकडे होते ते आम्ही तुम्हाला दिलं बुवा. आता पुढचा विषय माझा प्रश्न. 2015 साली तुमची माझी भेट झाली होती जुगाई देवीच्या मंदिरात. एवढ्या वर्ष काय झोपला होता काय? माझा हा 15 वर्षापासूनचा सवाल आहे. मग तुम्ही का नाही आधीपासून उत्तर शोधून ठेवलं आणि म्हणते आमच्याकडे उत्तर देऊन टाकायचं होतं. आम्हाला पटलं असं आम्ही मान्य केलं असतं मोठ्या मनाने. बुवा बाजू मारता आम्हाला पण येतं. कक्षा गुरुचा चेला नाही, बाळरावताचा पोर आहे. नादाला लागायचं नाही, सोडून काढीन बुवा. पुढे कधीही बारी होऊ दे, मी तिथे हजर असेल. आणि मला ठाव आहे संदीप बुवा, तुमची हीच गाणी आहे. त्यावेळी 2015 साली पण तुमची हीच गाणी आणि आज पण हीच गाणी. हो जरा या रसिकांना नवीन काहीतरी द्या. आज मला अपेक्षा होती बुवा तुझ्याच वाडीत तुझ्याच गावात तुझा माझा सामना आहे. आज नवीन काहीतरी मला मिळेल या अपेक्षेने मी आलो होतो. पण बुवा अजून तुम्ही कोंबडीचे अंडे आहात. ते अंड म्हणून बाहेर या. हे जग मोठं आहे, विस्तारलेलं आहे. त्या समुद्राचा विचार करा बुवा, कारण हा बाळरावताचा शेर आहे. हे गाणं घेऊया दादा. बुवा शोभेल का या उसाच्या जोडीला
बुवा पुढचा विषय तुमचा संदीप बुवा शाहीर या नात्याने मी तुमचा आदर करतो, सन्मान करतो. बुवा तुम्ही गाडी चालवताय, त्या गाडी चालवलं स्टेपनी लागते हे मला काय माहित नाही. हे रस्ते गाडी चांगलंय बरोबर की नाही. ड्रायव्हर संदीप बुवा आहेत की संजय बुवा ते मला माहित नाही, पण बुवाला स्टेपनीची गरज लागते. बुवा स्टेपनी सोडा, जग बदललंय, जगाच्या प्रमाणे चाला. खरंच तुमचा आवाज सुंदर आहे. मी पहिलेच सांगितलं जे चांगलं ते मी चांगलं बोलतो, फक्त तुम्हाला सूचना करतो बुवा स्टेपनीची गरज सोडावं. खरंच खूप छान शाहीर आहात तुम्ही आणि अभिमान आहे बुवा की माझ्या पंचक्रोशीमध्ये माझ्या जोडीला तोड येणार कोणते शाहीर आहे. ही कोणी मोठं नाही या, पण अभिमान आहे तुमच्याबद्दल बुवा. पण ती स्टेपनीची गरज बुवा सोडा. तुम्हाला स्टेपनी लागण्याचा अर्थ होतो की बुवाच्यात काय दम आहे का? बुवाच्यात दम नाही आहे, म्हणून बुवा स्टेपनी सोडा. हा पुढचं गाणं घेऊ जरा वाजव दादा. बुवा गाण्याकडे लक्ष असू द्या. फक्त शॉर्टकट मध्ये ध्रुवपद खेळायला आहे बुवा, कारण मला अजून 2 गाणी बोलायची आहे. कारण एका रसिकांची चॉईस आहे, त्यांचं नाव आहे नामदेव विठू कांबळे. यांचं असं म्हणणं आहे की सडवली गावच्या जुन्या वस्तात बाळकृष्ण राऊत यांनी एक गाणं म्हणावं. नक्कीच त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळ आभार आहे. खरंच तुमची नक्की इच्छा पूर्ण केली जाईल, म्हणून शॉर्ट मध्ये करतोय. अग शक्तीवाली तू बाय, तुझी फुकाची धडपड, तुझी उगाची धडपड, तुझी उगाची धडपड सारे जन माहित, सारे जन माहित. बुवा बाईच्या वरचढ, बाईच्या वरचढ म्हणजे बुवा मी पुरुष, मी शंकर श्रेष्ठ आहे. तुम्ही माईचा विषय मांडलात, शंकराला माझ्या मस्तक पाठवलं, कुठे पाठवलात ऐकलं मी ते, म्हणून म्हणतोय. अग शक्तीवाली तू बाय, तुझी फुकाची धडपड, तुझी फुकाची धडपड, तुझी उगाची धडपड सारे जणांना माहित. बुवा बाईच्या वरचढ सारे जणांना माहित. बुवा बाईच्या वरचढ
नमस्कार वडील. बुवा पुन्हा तुमच्याकडे वळतोय. बुवा गण गवळण विपद गायला. बुवा बाबू रंगेले घराण्यातील शीघ्र कवी वास्तू आणि घराण्याचे आम्ही शाहीर आहोत. आजपर्यंत रंगमंच मुंबई रंगमंचापर्यंत कार्यक्रम बुवा करतो, पण शास्त्राला धरून गाणी बुवा गातो. पण तुम्हाला माझा गणाचा किंवा गवळणीचा आणि पदाचा सारांश काही कळालेला नाही. तुम्हाला मी टीप दिली होती, हा जो कलियुगामध्ये या पृथ्वी भूतलावरती जो बैल फिरतो तो बैल पूर्वजन्मीचा कोण आहे, त्याचे 2 उत्तर तुम्हाला बुवा मी सांगितले होते, पण ते तुम्हाला नाही जमलं बुवा. विचार अभ्यास करा बुवा. तुमचा घराण्यात ज्ञानीवंत आहे याची मला जाणीव आहे. अभ्यास करा अजून बुवा, अभ्यास. नंतर आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी शिकवा. हा प्रेक्षकांच्या विनंतीमुळे एक छोटस गाणं मी बोलणार आहे, पण तत्पूर्वी संजय बुवांना 2 शब्द मला सांगावेसे वाटत आहे. संजय बुवा, आतापर्यंत तुमच्या आमच्या बऱ्याच बाऱ्या झालेल्या आहेत आणि तुमच्या 4 बाऱ्यांची मी जी प्रश्नांची उत्तरं दिली ती मी तंतोतंत पटवून घेतलेली आहेत बुवा. मी माझा मोठेपणा सांगत नाही. आणि जे आता तुम्हाला उत्तर दिले बुवा, हे उत्तर मी ग्रंथाधारे दिले. हा हो, प्रत्येक लेखकाची वेगवेगळी ही असते, प्रत्येकाची मतं वेगळी असतात. तुम्ही ही नाही म्हणू शकत ना की माझं उत्तर बरोबर ह्याने मानून घेतलं नाही. प्रत्येकाची मतं वेगळी. तुम्हाला परवाची गंमत सांगतो. हा सचिन कदम शाहीर ह्याने विषय गेल्या वर्षी टाकलेला मी फोडला. 10 ग्रंथाचा एक ग्रंथ माझ्याकडे असं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 10 ऋषींनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. प्रत्येकाचं मत वेगळं आहे. मी एका ऋषीच्या मताने त्या ग्रंथाचं उत्तर दिलं. अर्ध उत्तर त्याने पटवून घेतलं आणि मला बोलला, बुवा अर्ध उत्तर तुम्ही दिलं ते पटलंय, पण अर्ध मला पटत नाही. ठीक आहे म्हटलं. तशी ही परिस्थिती आहे. त्याचं उत्तर मी यंदा ह्या 23 जूनच्या बारीला पूर्णपणे पटवलं आणि त्यांनी पटवून घेतलं. असेल बुवा, मी नाही म्हणत नाही, पण पुढची बारी होईल ना तेव्हा तुमचं उत्तर जरूर तुम्हाला मिळेल. आता छोटस गाणं घेतो. पसरून दोन्ही पंख कोंबडी, कोल्यावरती मारून उडी, ही जिवंत राहील का? हा वाडा घरचा कोकण पाहुणा जिवंत जाईल का? हा वाडा घरचा कोकण पाहुणा जिवंत जाईल का?
हॅलो रसिक हो, आजच्या महाराष्ट्रामध्ये पुऱ्या देशामध्ये जे काही अत्याचार होत आहेत, अपहरण होत आहे, लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत, त्या अनुषंगाने मी सामाजिक गीत एक सादर करतोय. लक्ष असावं. न्यायासाठी आकांताने विनविते ही मान, न्यायासाठी आकांताने विनविते ही मान, सांगा सांगा या नारीला मिळेल का न्याय, 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 न्यायासाठी आकांताने विनविते ही माय, न्यायासाठी आकांताने विनविते ही माय, सांगा सांगा या नारीला मिळेल का न्याय, सांगा सांगा या नारीला मिळेल का न्याय, सांगा सांगा या नारीला मिळेल का मायाभूमीच्या मातीतून अंकुर उगवला, वाचला बुद्धिमान ताना डोकं ते फिरवला, वाचला बुद्धिमान ताना डोकं ते फिरवला, वाचला बुद्धिमान ताना डोकं ते फिरवला, माणसाची माणुसकी राहिलीच नाही, माणसाची माणुसकी राहिलीच नाही, सांगा सांगा या नारीला मिळेल का न्याय, सांगा सांगा या नारीला मिळेल का न्याय.
याची भरपाई करून दाखील देवा, याची भरपाई सांगा सांगा या नारीला गेला का न्याय, सांगा सांगा या नारीला गेला का न्याय. नित्याने मिळणारा धमके तारातील गुन्हा, याच्यासाठी शिवरायाने जन्म द्यावा पुन्हा, याच्यासाठी शिवरायाने जन्म द्यावा पुन्हा, याच्यासाठी शिवरायाने जन्म द्यावा पुन्हा. कवी संदीपाची लेखणी नवी ते हाय, न्याय मिळ नाही तोवर माघार घेणार नाही, सांगा सांगा या नारीला गेला का न्याय, सांगा सांगा या नारीला गेला का न्याय, सांगा या नारीला गेला का न्याय, या नारीला गेला का न्याय. यासाठी आनंदाने फिरते ही माय, यासाठी आनंदाने फिरते ही माय, सांगा सांगा या नारीला गेला हालो. जरी रात्र थोडी फार हा 3 घडीचा डाव आहे, तो काही संपत नाही. मी शाहिराला विनंती करत आहे की कृपया आपण आरतीसाठी येण्याची कृपा करावी. संदीप बुवा आरतीला या. जे झाले ते सोडून जायचं सर्व. सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा